जय भीम सर्वांना, जय महाराष्ट्र. एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, ऑल इंडिया कामगार सेना, परिवर्तन कामगार सेना, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, विविध कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, महाराष्ट्र राज्य युनियन, महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी युनियन, विविध राज्यस्तरीय संघटनांचं प्रतिनिधित्व करताना गेल्या 10-12 वर्ष सातत्याने कामगार संघटनेवर काम करत आलो आहे. आणि ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध 15-20 मुद्द्यांबाबत सातत्याने 2 वर्ष आवाज उठवते आणि त्या प्रश्न मार्गी लावते. तर उद्या ठाणे महानगरपालिकेवरती फेडरेशन कामगार संघटना, महाराष्ट्र कामगार संघटनेचं एक भला मोठा मोर्चा आहे. त्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं. आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 11/8/2025ला जी काही जाहिरात आली, जाहिरातून जी भरती जाहीर झाली, त्या भरतीची प्रक्रिया ऑनलाईन असून ऑनलाईन 2 तारखेला 2 सप्टेंबरपर्यंत आहे. तर 2 सप्टेंबरला झाल्यानंतर त्याची कुस्कुटीनी छाननी टाटा कन्सल्टन्सी मार्फत होईल आणि टाटा कन्सल्टन्सी मार्फतच सिलेक्शन नियुक्ती होईल. महानगरपालिका कुठल्याही इंटरव्ह्यूज घेत नाही, मुलाखती घेणार नाही. भरतीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणार तो टाटा कन्सल्टन्सी मार्फत या प्रक्रिया करायला दिल्या आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक आहे. शासन अध्यादेश, शासन GR, नियमावली, परिपत्रक याचं अवलंबन करून या भरती होणार आहेत. तर प्रथमतः ठाणे महानगरपालिकेचा महासभेचा ठराव व अंती स्थानिकांना प्राधान्य बाबत हा ठराव शासनाकडे गेला होता, पण शासनाने तो नामंजूर केला. कारण तो भरती प्रक्रिया ऑल ओव्हर राज्यामध्ये राबविली जाते. अन्य ऑनलाईन पद्धतीने सर्वांना या भरतीमध्ये अधिकार आहेत, योग्य आहेत, अधिकार आहेत, मान्य योग्य आहेत. सर्वांना, महाराष्ट्रातील बेकार लोकांना, बेरोजगार लोकांना या ऑनलाईन भरतीचा ठाणे महानगरपालिकेच्या प्राधान्याने नोकरी मिळावी. परंतु सर्वप्रथम प्राधान्य हे जे मुख्यमंत्र्यांनी जे धोरण जाहीर केलं होतं, शिक्षित कंत्राटी भरती, जी शिक्षण ट्रेनी भरती जी होती, ती भरती झालेल्या लोकांना प्रथमचं सामान्य प्राधान्य द्यावं आणि स्थानिक कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावं आणि स्थानिक सफाई कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावं, स्थानिक ठाणे शहरातील नागरिकातील राहणाऱ्या प्राधान्य द्यावं. भले शासनाचा GR नसेल, शासनाने GR मान्य केला नाही, शासनाने ठाणे महानगरपालिकेचा ठराव मान्य केला नाही, जरी भरती ऑल ओव्हर महाराष्ट्राला होत असेल, पण प्रथम प्राधान्य त्या जिल्ह्यातील, त्या शहरातील, त्या कामगारांच्या मुलांना, ज्या ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना, जे कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी काम करतात त्यांना प्रथमतः प्राधान्य होईल आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य आणि स्थानिक ठाणे जिल्ह्यातील, ठाणे शहरातील, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना प्राधान्य मिळणं हे आमचं अभिप्रेत मागणी आहे. ती ठाणे महानगरपालिकेने टाटा कन्सल्टन्सीला तसं लिखित पत्र देऊन कळवावं असं मी आज रोजी पत्राद्वारे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या पत्रावर मागच्या आठवड्यात सुद्धा मागणी केली आहे आणि आतासुद्धा मागणी केलेली आहे. त्याची दखल घेईल असं मी, आयुक्त साहेब त्याची दखल घेतली असं मी मानतो. उपायुक्तांना मी नुकतंच भेटलो, उपायुक्तांनी पण ॲग्री केलं. तसं पत्र टाटा कन्सल्टन्सीला ते देतील आणि भरती पारदर्शक आणि स्थानिकांना प्राधान्य आणि 50 वर्षाचं वास्तव्याचा दाखला आणि जातीनिहाय आरक्षण, SC, ST, OBC, EWSB जर आरक्षण जर असेल तर ते नाकारण्यात आलेले, ते ग्राह्य धरण्यात येणार नाही. तर OBCचे जे कुणबी समाजाचे असतील, मराठा कुणबी समाज, तर त्यांना ते आरक्षण लागू होईल. परंतु EWSBचं आर्थिक निकषाचं राजकारण ते रद्द झालेलं आहे. भरती सुप्रीम कोर्टाने रद्द केले, त्यामुळे ते लागू होणार नाही. आणि SC, ST, OBCचं आरक्षण जे बिहार हायकोर्टने जे राज्य सरकारचं जे काही धोरण होतं SC, ST, OBC ते रद्द केलेलं आहे. त्यामुळे SC, ST, OBCचं आरक्षण पण या सेवेमध्ये लागू आहे, पदोन्नतीत पण लागू आहे. हे गृहीत धरून महानगरपालिकेने भरती प्रक्रिया राबवावी, एवढंच मला सांग. धन्यवाद. जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड डिजिटल आपल्याला सर्वांना ही माहिती
सर्व लोकांपर्यंत पोचावे एवढीच विनंती. धन्यवाद.